बाळा, तुझ्या बाबांची तब्येत बरोबर नाही. ते सारखी तुझी आठवण काढतायत. एकदा तरी गावाकडे येऊन जा. 2 वर्ष झाली तू गावाकडे आला नाहीस. शिलाबाई आपल्या मुलाला राकेशला फोनवर बोलत होत्या. अगं आई, बाबांची तब्येत बरोबर नाहीये तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. मी तिकडे येऊन काय होणार आहे? पैशाची गरज असेल तर मी पाठवतो. शेजारच्या हरिहरण भैयाला सांगून काढून घे. मला यायला वेळ नाही असं बोलून राकेशने फोन ठेवला. बिचाऱ्या शिलाबाई फोनकडे पाहतच राहिल्या. कधी कधी पैशांपेक्षा आपल्या माणसाच्या सोबतीची जास्त गरज असते. हे बोलायचा मोकाही त्यांना दिला नाही. आणि औषधांपेक्षा मुलांचं प्रेम जास्त परिणामकारक ठरतं. मुलाला खूप शिकवलं. त्याचं पालनपोषण करण्यासाठी आईबाप स्वतःला विसरून गेले. शहरात नोकरी लागली. स्वतःच्या पसंतीनं लग्न केलं. या सगळ्यात आईबाबा त्याच्यासोबत होते. पण तरीही मुलानं आईबाबांना त्याच्यासोबत ठेवलं नाही. पण आज जेव्हा त्याच्या बाबांना त्याची गरज आहे तर मुलगा म्हणतो माझ्याकडे वेळ नाही. कसलं घोर कलियुग आलंय. कलियुग कसलं स्वार्थी युग चाललंय, जिथं काही लोक रक्ताचं नातं सुद्धा स्वार्थासाठी निभावतात. काही दिवसांनी राकेशला फोन आला. हॅलो राकेश, मी हरिहरन बोलतोय. माझे काका म्हणजेच तुझे बाबा यांचं निधन झालंय. तू लवकरात लवकर ये. राकेश म्हणाला, ओहो भैया, तुम्ही सगळी व्यवस्था करून ठेवा. मी आलोच. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. 3-4 दिवसात सगळं आटोपलं पाहिजे. हे बघ राकेश, फॅमिलीसोबत ये. शेवटी गावाचा प्रश्न आहे. बाकी तू समजदार आहेस. एवढं बोलून हरिहरननं फोन ठेवला. बायकोला कसंच तरी समजावून मुलगा आणि बायकोसोबत तो गावाकडे निघाला. सगळं काम आटोपून 4 दिवसानंतर राकेश आईचा निरोप घ्यायला आला. राकेश आईला म्हणाला, आई, आम्ही आता निघतो. तिकडं नोकरी आहे आणि आम्ही दोघं जास्त सुट्टी नाही घेऊ शकत. बाळा, मलाही घेऊन चल. आता तुझे बाबाही नाहीत. मी एकटी इकडं काय करणार? शिलाबाई रडत रडत बस एवढंच म्हणाल्या. आई, एकटी कुठे आहेस? इथं सगळे आपलेच आहेत आणि या घरात बाबांच्या आठवणी आहेत. राकेश बायकोकडे पाहून बोलला. सगळं आहे इथं, पण माझा मुलगा नाही तर मी काय करणार? तू मला घेऊन चल बाबा. तुझ्या बाबांसारखी मी तुला न पाहताच या जगातून नाही जाणार. राकेश असहाय्य नजरेनं बायकोकडे पाहतो. अहो राकेश, यांच्यासाठी तिकडं जागा कुठे आहे? 3 खोल्यांचं घर आहे आपलं. तसंही मला हे आवडणार नाही. मला बंधनात राहायला अजिबात आवडत नाही. तुम्ही कसं तरी यांना टाळा. मालती राकेशला बाजूला घेऊन बोलली, आई, आजी माझ्या खोलीत राहील. ती इथं एकटी कशी राहणार? पहिले आजोबा होते ते बरं होतं. 15 वर्षाचा अर्श म्हणाला. तू मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस अर्श. तुला कळतंय का तुझ्या खोलीत आजी राहिली तर तुझ्या अभ्यासावर किती परिणाम होईल? मालती अर्शकडे रागाने पाहत म्हणाली. शेवटी शिलाबाईंना पुढच्या वेळेस नेतो असं बोलून राकेश आपल्या बायको आणि मुलासोबत निघून गेला. शिलाबाईंनी किती वेळेस फोन केला की मला घेऊन जा, पण राकेश ते टाळायचा. मुलगा आपलं कर्तव्य विसरला होता का? बायको पुढे तो मजबूर होता. बघता बघता 8 वर्ष झाली. यात 2-3 वेळा राकेश एकटाच गावी जाऊन आला. प्रत्येक वेळेस आई त्याला मला घेऊन चल एवढंच म्हणत होती आणि नेहमीप्रमाणे राकेश तिचं बोलणं टाळत होता. आता तर नातोही मोठा झाला होता. इंजिनियर झाला होता. आई, माझं कॅम्पसमधून प्लेसमेंट झालंय. 25 लाख रुपयांचं पॅकेज आहे. अर्शनं एक दिवस घरी येऊन ही खुशखबर दिली. बस बाळा, असंच यशस्वी होत राहा. आई बाबांनी आशीर्वाद दिला. मम्मी, मी एक फ्लॅट बघितलाय. डाऊन पेमेंटचाही बंदोबस्त केलाय. काही दिवसानंतर अर्शनं अजून एक खुशखबरी दिली. अरे वा, म्हणजे आपण या छोट्याशा 3 खोल्यांच्या घरातून मोठ्या फ्लॅटमध्ये जाणार. मालती खुश होऊन म्हणाली, आई, माझ्या फ्लॅटमध्ये तुमच्यासाठी जागा नाही. तो फ्लॅट मी आजीसाठी घेतलाय. मी उद्याच आजीला आणायला जाणार आहे. हे काय बोलतोस बाळा? आम्ही तुला शिकवलंय आणि इंजिनियर बनवलंय आणि आज तुझ्या घरात आम्हाला जागा नाही? राकेश बोलला. पप्पा, आजी आजोबांनीही तुम्हाला शिकवलं, पण तुमच्या घरात त्यांच्यासाठी जागा नाही. मी आजोबांच्या निधनानंतर आजीचे डोळ्यात पाणी पाहिलं. तिच्या मुलांच्या सोबतीसाठी ते किती तरसले होते. त्यावेळेस मी खूप लहान होतो, पण मी ठरवलं होतं की मोठं झाल्यानंतर आजीसाठी घर घेणार. अर्श म्हणाला. पण बाळा, आम्ही तुझ्याशिवाय कसं राहणार? मालती डोळ्यात अश्रू आणून बोलली. असंच राहा जसं आजी राहत आली आहे. मी आजीला आणायला चाललो. 4 दिवसानंतर माझ्या आजीच्या घराचे वास्तुशांती आहे. नाव आहे शीला सदन. तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की या. मी पत्ता सेंड करतो. एवढं बोलून तो तिथून निघाला. मालती आणि राकेशला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता.
मित्रांनो, मुलं तेच शिकतात जे ते पाहतात. जर तुम्हाला वाटत असेल भविष्यात आपले मुलं आपल्यासोबत राहावेत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या आईबाबांना आपल्या घरात आणि हृदयात नक्की जागा द्या. मित्रांनो, या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच काही व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज फॉलो करा.